ह्यातला कुठलाही महानगरपालिकेचा अधिकारी त्या ठिकाणी मी जे बोलतोय ह्याचं माझ्याशी बोलण्यासाठी कुठला अधिकारी आला नाही। आणि त्याच वेळेला आपल्या चॅनलचे पत्रकाराला मारहाण करत असताना मला दिसली आणि त्यावेळी एक कार्यकर्ता जागा झाला आणि माझ्या तोंडून 4 शब्द त्या अधिकाऱ्याच्या विरोधात गेले असं नाही गेले, पण ती माझी कार्यकर्ता एक भावना होती। आणि माझ्यासमोर जर कार्यकर्त्याला मारहाण करतात, माझ्यासमोर पत्रकारांना मारतात, तर ही लोकशाही कुठं पोहोचली? आणि जर असे जर पत्रकारांना मारत असेल, कार्यकर्त्यांना मारत असेल, तर मी लोकप्रतिनिधी म्हणून जे माझ्याबरोबर आले, जे माझ्यासाठी आलेले कार्यकर्ते, त्यांचा मार खाताना मी बसू शकत नाही। कारण शेवटी हृदयघा होतोच। एखाद्या माणसाला समोर मारहाण करत असेल तर शेवटी आपल्याला ते आपला तो धर्मच आहे। शेवटी आपल्याला रिॲक्शन द्यावीच लागते। ती माझ्या हातनं मी बोललोय, त्यात मी काय मागे घेत नाही। माझ्यावर गुन्हा दाखल केलाय, पण हा पोलिसांचा जुना प्लॅन आहे की माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, माझ्यावर मोठी कारवाई करायची, मला महिना 2-3 महिने जेलला कसा बसणं याची व्यवस्था करायची, हा जुना त्यांचा प्लॅनिंग आहे। पण मी एक कार्यकर्ता नात्याने आज तुमच्या माध्यमातून सांगतो की माझ्यावर कुठली कारवाई करा, मला 2 महिने 3 महिने जेलला बसवा, 10 वर्षे बसवा। कारण सातत्याने मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाय। मागच्या 2 वर्षापूर्वी ह्याच सभागृहामध्ये माननीय निंबाळकर साहेब यांनी ज्यावेळेला 30 कोटीचं बेकायदेशीर टेंडर काढलं होतं जलपर्णीचं, आणि ती जलपर्णीमध्ये भारतीय जनता पार्टीची लोक त्यात ठेकेदार होते, सभागृह नेते ठेकेदार होते, आणि सभागृह नेत्याचे कार्यकर्ते त्या ठिकाणी टेंडर अप्रूव्ह करून ते 30 कोटी रुपये हे महानगरपालिकेचे खाण्याचा प्रयत्न केला होता। तर तो उधळून लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निंबाळकर साहेबांशी बोललो आणि निंबाळकर साहेबांनी चुकीची उत्तर दिल्यामुळे त्याच्यावर आमचा वाद झाला। आणि पण वाद झाला, मला 15 दिवस जेलला बसावं लागलं, पण 30 कोटीचं टेंडर निघलं नाही। पुढच्या पावसाळ्यात जलपर्णी वाहून गेली आणि पुणेकरांचे 30 कोटी वाचले। मी 15 दिवस जेलला गेलो तर दुःख नाही, पण पुणेकरांचे 30 कोटी वाचवण्याचं काम मी केलं। आता म्हणल्याप्रमाणे माननीय भैरट साहेबांनी ज्या पद्धतीनं त्या सगळ्या टाकीचं काम केलंय आणि पूर्णपणे की आपल्या भागातल्या लोकांना पाणी मिळण्यासाठी, मी आता पूर्वीच बोललो परत बोलतो की टाकीचं पाणी चांगलं मिळावं, लोकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न करत होते। आणि त्यांनी जनरल बॉडीमध्ये तो ठराव बी करून घेतलाय। हा ठराव माझ्या हातामध्ये आहे। आणि चुकीच्या पद्धतीनं पांढरे साहेब हा जाणून बुजून सातत्यानं विरोधी पार्टीच्या लोकांना टार्गेट करतात आणि ते भारतीय जनता पार्टीचे हस्त घातल्यासारखं। आजपर्यंत त्यांचा इतिहास बघा, त्यांची पद्धत कामाची बघा, अत्यंत चुकीचे। माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना त्यांनी अडवणं चुकीचं होतं, तरी त्यांनी त्या ठिकाणी अडवलंय। आज माझ्यावर जरी गुन्हा दाखल झाला आणि मला काही त्यांनी केलं तरी मी त्याला समोर जायला तयार आहे। आमचा आणि महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्याचं कोणाशी भांडण नाही, पण त्यावेळेला पत्रकारांना मारहाण करत असताना सगळे उघड्या डोळ्याने बघत होते आणि आम्हालाही मारहाण करत होते, आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत होते, आम्हाला अडवत होते। अडवायची तर काय गरज नव्हती, शेवटी लोकप्रतिनिधी तो कधी येणार आणि कधी जाणार। पण पोलिसांनी ज्या पद्धतीनं ते प्रकरण हाताळलं, ते प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आणि त्यांच्या आदेशानुसार पांढरे साहेबांनी हाताळलंय। त्यामुळे त्यांचा मी मनापासून निषेध करतो। आणि माझ्या हातनं ही ज्या शिवीगाळी झाली असेल ती कार्यकर्त्यांची भावना होती, ती पत्रकाराला मारहाणीची भावना होती, आमच्या नेत्यांना मारहाणीची भावना होती, त्या भावनेतून घडलंय। पण मी महानगरपालिकेत 30 वर्ष जरी काम केलं आणि जरी काय वाद झाले तरी दुसऱ्या दिवशी मला नागरिकांच्या कामासाठी त्यांच्या टेबलवर जावं लागतं। आणि ती भांडणं ती तात्पुरती असते, ती काय माझी काय वैयक्तिक वाद नाहीत, मी काय त्यांचा वैरी नाही, ते माझे काय वैरी नाही। पण पवार साहेबांनीच हे जगताप साहेबांनी पाणीपट्टीचं हे उद्घाटन कायदेशीर घेतलं नाही, त्यांच्यावर महानगरपालिका आयुक्तांनी कारवाई करावी। महानगरपालिका आयुक्तांनी जर आदेश दिले असेल तर मी आयुक्तांची तक्रार मुख्यमंत्र्यांना करणार आहे, वेळ पडली तर मी माझ्या न्यायालयीन लढा त्यांच्यावर लढणार आहे। पण ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने हे समजू नये की मी ह्या पद्धतीने मला अडवायचा प्रयत्न करतील, मला भीती दाखवतील। ज्या पद्धतीनं मी ससूनचं प्रकरण काढलं आणि पोलिसांवर अलिगेशन केलं त्याचाही राग आहे, माझी लोकप्रियता बघितल्यानंतर त्याचाही राग आहे, लोक माझ्याबरोबर काम करतात त्याचाही राग आहे। आणि भविष्यामध्ये मला ते कुठल्याही पद्धतीचं हे राजकारणाचा सूड माझ्यावर उगून मला ह्याच्यापेक्षाही कडक कारवाई करतील असं मला वाटतं आणि ते माझ्या डोक्यामध्ये त्यांनी भरवलेच आहे। पण मी काय घाबरणार नाही, वेळ पडली तर मी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केलेल्या कारवाईचं मी समोर जायला तयार आहे। आणि शेवटी पुणेकर हे माझ्या प्रत्येक वेळी पाठीशी आहे
आणि मी ज्या ज्या वेळेला माझ्यावर अन्याय होईल तो पुणेकरांना अन्याय होईल, तो माझ्यावर नाही. मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे, पुणेकरांचा लोकप्रतिनिधी, आणि 30 वर्षामध्ये माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले. आणि मी जरी भांडलो असेल पण ते समाजाच्या हितासाठी भांडलो, कार्यकर्त्यांच्या हितासाठी भांडलो. माझ्या वैयक्तिक भांडणासाठी मी आयुष्यामध्ये कधी पोलिसांशी किंवा पत्रकार आपलं प्रशासनाशी भांडलो नाही. कारण आज ह्या प्रशासनाने चुकीचं काम करतात. ज्या पद्धतीनं 2 वर्ष या ठिकाणी निवडणुका नाहीत, आज लोकांना पायाभूत सुविधा मिळत नाही. जनरल बॉडीचे ठराव बी ते मार्गी लावत नाही. सोयीने राजकारण करतात. महानगरपालिकेचे अधिकारी आणि आयुक्त सोयीने राजकारण करतात की त्यांना जे सोयीचं वाटतं ते वर्ण आदेश आला, वर्ण फोन आला की इकडे चालू होतात. पण नगर सचिवाचा आणि जनरल बॉडीचा ठराव त्यांनी रन करायला पाहता, तो रन करता. आणि जगतापांना कुठलाच अधिकार नाही की ह्या उद्घाटन घेताना जगताप हे घेऊ शकत नाही. नगर सचिव खात्यामार्फत याची पत्रिका निघती, तसे निमंत्रण जातात आणि हा ठराव रन होतो. तर त्यांनी जी घेतलेली उद्घाटने हीच चुकीचं होतं आणि कायदेशीर कारवाई जगतापांवर झाली पाहिजे. जे काल बेकायदेशीर जी त्यांनी त्या ठिकाणी निषेध सभा घेतली ती चुकीचं आहे. भविष्यात या हिरवळीत कुणी सभा घेऊन आज या माध्यमात मी सांगतो त्याला कायदेशीर त्याच्यावर कारवाई होईल आणि कालच्या अभेद्य संघावर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली असं तुम्ही आरोप करताय आमदार साहेब, पण मग याच्यासाठी तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली किंवा याच्यावरती गुन्हा दाखल होतोय का? 2 दिवसापूर्वी मी आणि आमचे मोहन जोशी असेल, बालगुडे असेल, वीरेंद्र किरड असेल, आम्ही आयुक्तांकडे त्याची तक्रारी दिली. नुसती तक्रार दिली की पत्रकाराला मारहाण करणारे फोटो बी दिलेत, कार्यकर्त्यांना मारहाण करणारे फोटो बी दिलेत. आणि मला अडवायचा तर प्रश्नच येत नाही. मला ज्या पद्धतीने अडवलं ती पद्धत लोकशाहीला घातक आहे. एक लोकप्रतिनिधी, एक आमदार या नात्याने त्यांनी मला आज सोडवायला पाहतं. मला माझ्या घरी गेल्यानंतर मला पत्र आलं होतं की तुम्ही या कार्यक्रमाला या, आणि माझ्याकडे ते पत्र बी आहे. आणि ह्या पद्धतीने त्यांना कुणी अधिकार दिले मला अडवायचे हे त्यांना मला माहीत नाही. पांढरे साहेबांनी चुकीचं काम केलंय. ह्याच्यामध्ये आयुक्तांनी शहानिशी केली पाहिजे आणि माझ्यावर गुन्हा दाखल केलाय ह्याची चौकशी करून योग्य ते निर्णय घेण्यासाठी त्यांनी आपलं पत्र यावर पोलीस आयुक्तांशी केला पाहिजे. ज्या पत्रकाराचे माईक तोडला, वायर तोडली हे तुमच्या ह्याच्यामध्ये मी बघितलं, तुमच्या चॅनलमध्ये अख्ख्या जनतेने बघितलंय. अशा पद्धतीने जर मारहाण होत असेल तर लोकप्रतिनिधी आणि जे आपल्या संस्था आहे पत्रकारांची त्या संस्थेला बी घातक हा विषय. हा माझ्या एकट्याचा ही ज्या पद्धतीनं ही आता आलेली ही रूढ भारतीय जनता ही नसेनाबूत जर नाही केली तर लोकशाहीचा शेवट अंत होईल असं चित्र उभं कालच्या उद्घाटनानिमित्त दिसलेलं आहे. त्याचा निषेध करतो. तुम्ही म्हटले की तुम्हाला भीती आहे की तुम्हाला अटक करतील, आतमध्ये टाकतील, ही भीती कसली म्हणजे त्यांना? सातत्यानं माझं वाढते लोकप्रियता आणि पुणेकरांनी गेली 30 वर्ष मला सातत्यानं मदत केली, मला नगरसेवक केलं, आमदार केलं. भविष्यामध्ये मला अजून काहीतरी देतील ही त्यांना भीती वाटते. म्हणून माझ्यावर जे आता गुन्हे आहेत हे सगळे आंदोलनाचे गुन्हे आहेत. ते प्रत्येक वेळा राजकीय गुन्हे करून 353 वर नेलेले आहेत. कालची शिवी काय 353 हा होत नाही. एखादी शिवी दिली तर त्याची नोटीस दिली जाते, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही होत 353चा. पण हा 353चा गुन्हा हा जाणून बुजून केलेला आहे. शिवी दिलेला कायदा काय सांगतो की एक नोटीस देऊ शकतो आपण, पण 353 मी सरकारी कामात अडथळा नाही केला. सरकारी कामातला मी प्रतिनिधी आहे आणि मी निमंत्रक आहे, त्यामुळे मी काय सरकारी कामात अडथळा करणार, कारण सरकारच्या बाजूनेच मी होतो. त्यामुळे चुकीच्या पद्धतीची ही कलमं टाकलेली आहेत. ही कलमं भारतीय जनता पार्टीच्या आदेशाने माझ्यावर कलमं आलेली आहेत. त्याला मी काय घाबरत नाही, त्याला काही भीक घालत नाही. जे काय व्हायचं ते होऊ द्या, त्याला मी समोर जाईन. कारण लोकशाहीमध्ये शेवटी जनता ठरवते आणि ह्यांचा काय लय दिवस हा काळ राहणार नाही हुकुमशाहीचा. माझ्या मतदारसंघातले 15 कोटी सचिवाच्या मार्फत चंद्रकांत पाटलांनी काढून नेले आणि शिवाजीनगरला 5 कोटी दिले आणि पर्वतीला 10 कोटी दिले. ही लोकशाहीवर केलेला अन्याय आहे. माझे मतदार हे माझ्यावर अन्याय करा पण माझ्या मतदारांना अन्याय करू नका. ही सातत्यानं गेली की 8 महिन्यापासून हे लोक मला त्रास देतात. माझं जी कामं चाललीत ती कशी अडवता येईल, दंगेकरला कसं लोकांना अडचणीत आणता येईल, लोक कसे याला शिवाय देतील, याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. पण जनता उघड्या डोळ्याने बघते. ते मला न्याय जे द्यायचा तो देतीलच. कारण आज पायाभूत सुविधासाठी मीच पोलीस आपले आयुक्त खेरमनार साहेबांना घेऊन पाहणी केली. बाजीराव रोडवर खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये
आज रस्त्यावर गेली 5 वर्ष पाणी वाहतंय. वरती स्वच्छ पुणे सुंदर पुणे लिहिलंय आणि 5 वर्ष त्या ठिकाणी पाणी वाहतंय. याची पाणी सकाळी आम्ही केली. पण सातत्याने जनतेसाठी मी अधिकाऱ्यांशी भांडलो तर ती तात्पुरती भांडणं असतात. तो एक राग असतो, पण ते कायम आमची काही दुश्मनी नाही. माझी त्यांच्याबरोबर दुश्मनी नाही, त्यांची माझ्याबरोबर नाही. पण आता ज्या पद्धतीने आता हे राजकारण चाललंय हे दुर्दैवी राजकारण. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शिवीगाळ करू नये. जसं मागच्या वेळेस तुम्हाला आगामी लोकसभा निवडणुकीपासून दूर ठेवायचा हा सगळा प्लॅन आहे का? षडयंत्र आहे का? बघा आता शेवटी एखाद्याच्या कानपडात जर मारली तर तो माणूस काय करणार? ऐकून घेणार आहे का? नाही घेणार. माझ्या कार्यकर्त्यांना मारलं मी ऐकून घेणार का? नाही घेणार. माझ्यासमोर एखाद्या पत्रकाराला मारलं मी ऐकून घेणार का? नाही घेणार. शेवटी एक कार्यकर्ता जागा होतो. बघा तुम्ही एखाद्या आपण गाडीवर धक्का लागला तर एखाद्या शिवी देतो आपण लगेच देतो. आपण म्हणत नाही मी पत्रकार आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे. ही रिॲक्शन असते आणि ही रिॲक्शन ही तात्पुरती होती. त्यांची माझी काही भांडणं नाहीत. ही काय ते मला आणि जगतापाचा बांधायला बांध रेटायचा नाही. उद्या मला त्यांच्या टेबलवर जायचे, आज मी जायचे, माझी कामं आहेत, मी जाणारच आहे. त्यामुळे त्यांचा तो वाद माझा तेवढा तात्पुरता होता आणि तो जनतेचा राग होता. आणि ह्या पद्धतीने पोलिसांनी हातामध्ये जे घेतलंय आणि चुकीच्या पद्धतीने जिथं काम दिसतं तिथं एक कार्यकर्ता म्हणून बोलतो आणि त्यावेळेला तो जी प्रसंग उद्भवतो त्यावेळेला ती रिॲक्शन होती. ती काय जाणून बुजून रिॲक्शन नव्हती. आणि शक्यता मी गोड बोलतो असं लोकांना माहिती पण कधीतरी होतं. आता ते शेवटी जनतेसाठी करावं लागतं. हे प्रश्न आहे की या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला निवडणुकीपासून बाजूला ठेवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का? खरं तर आजची 353 करणं चुकीची. ह्याच्यामध्ये 353 बसतच नाही, कारण सरकारी कामाचा विषय येत नाही, कारण मी लोकप्रतिनिधी. त्यामुळे मला आज जायला कोणी अडवू शकत नाही. मला अडवलं का हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुमच्या सगळ्या चॅनेलनी बघितले की मलाच का अडवत होते मला आजही कळत नाही. आणि 353 दाखल करणं हा माझ्यावर येतच नाही, कारण मी एक शिवी दिली. मी काय मारहाण केली का? नाही. शिवी दिलेली ते काय सरकारी कामात अडथळा होता असं होत नाही. आणि मी तिथे निमंत्रित आहे आणि निमंत्रणाला कोण सरकारी मी कशाला अडथळा आणेन? मला खेद मला हे मला काय त्या जगतापांनी मला तक्रार केली म्हणून 353 आली. ही पोलिसांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या सांगण्यावर न केली. त्यामुळे मला खेद वाटत नाही, मला त्याचा आनंद वाटतो. मी स्वागत करतो. त्यांनी माझ्यावर काय करू द्या, मी त्याला समोर जायला तयार आहे. त्यांना ज्या ज्या त्यांच्या संस्था आहेत ज्या ज्या माझ्यावर ते आक्रमक करणार आहेत तर त्याला मी पूर्वी 30 वर्षापासून समर्थ आहे. माझा लढा कायमच चालू आहे. मला अनेक लोकांनी ह्याच्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्रास दिला आणि आजही देतात. तर मी सक्षम आहे, कारण शेवटी पुणेकरांनी मला माझ्या पाठीवर हात वर्षानुवर्ष ठेवलाय. ज्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल होते त्यावेळेला मी आमदार झालो. आता पुढे काय होईल सांगता येत नाही. शेवटी लोकांना माहिती की मी जनतेसाठी मांडतो. कोण पत्रकाराला मारलंय पहिलं पोलिसांवर गुन्हा होऊ द्या, मग मी माफी मागतो. आमदार भवळ असं म्हटले की तुमच्या डोक्यामध्ये हवा गेलेली आहे 1 वर्षभरामध्येच अशी तुम्ही शिवीगाळ केलेली आहे त्यावर ते स्टँडिंग लोकसभेसाठी नाही. माझ्या डोक्यात हवा पूर्वीच गेली. समाजाच्या कामासाठी जनतेच्या कामासाठी 30 वर्षापूर्वीच हवा गेली आणि ती हवा टिकून नये. जनतेसाठी रस्त्यावर काय मिळणार आहे मी? शेवटी ही जनतेचा प्रश्न असतो. आज महानगरपालिकेत रिटायर अधिकारी पाठवा त्याला टेबलवर, त्याचंही काम होत नाही. अशी परिस्थिती आहे. इथे एवढ्या चक्रा मारायला लागतात लोकांना. जनतेला लोकप्रतिनिधी जायची का वेळ येते? तर लोकप्रतिनिधी याच्यासाठी जावं लागतं. हे जर कामं नीट करत असतील तर जनतेपुढे लोक गेली नसतील लोकप्रतिनिधींकडे. हे काम करतात का? टेबलवर आता आहेत का कोण बघा. आणि मग जनतेने काय किती दिवस त्यांच्या इथे जायचं? 30-30 कोटीची बोगस त्यांनी टेंडर काढायचे आणि दुसऱ्या त्याच वर्षी जलपर्णी वाहून जाते. 30 कोटी पुणेकरांचे वाटले, झालं माग गुन्हा. पण पुणेकरांसाठी 30 कोटी वाचले ना, हा महत्वाचा भाग आहे. मी 15 दिवस जेलला गेलो सत्य आहे. आणि अजूनही मला जायची वेळ मी बॅग घेऊन आलोच आहे. कधी नेत्यात बघतो बॅगच घेऊन आलोय मी. आता मी निघालोच. माझं काय नाही, मी शेवटी मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि 30 वर्ष लढूनच मी सभागृहात गेलो वरच्या. आणि त्याला जेवढा मला त्रास द्यायचा तेवढं दिलं तर मला काय हरकत नाही, कारण मला तेवढी शक्ती परमेश्वराने जनतेने दिलेली. आणि कालची 353 हा त्यांचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्राला मी पुढे जाईल. त्यांनी मी आज आव्हान करते आता नेऊन मला जेलला वाचव, मी समोरच आहे. तुम्ही आता म्हटलात की पोलीस कार्यकर्त्याला मारहाण करत होते, पत्रकारांना करत होते. मग पोलीस मारहाण करत होते, मग तुमच्यातला कार्यकर्ता जागा झाला. त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सोडून महापालिकेच्या अधिकाऱ्यावर का काढला? मी पोलिसांवर बी कारवाई करा मागणी केली. मी त्या जागेवर निषेध केला पोलिसांचा.
त्या जागर केला. तुमच्याकडे कोणाकडे बाईट असेल माझी. पोलीस हे भाजपच्या ताटाखालचे मांजर हे मी तिथं बोललोय. तुम्ही सगळे होता तिथं. आणि मग जो महानगरपालिका अधिकारी बेकायदेशीर काम करत होता त्याला नाही बोलला तर ज्यांनी हे काम केलं हे चुकीचं काम केलं हे बोलायला नको का? त्यांनी जर ठराव रन केला असता तर हा विषय झाला नसता. आणि आदल्या दिवशी 5 वाजता मी फोन केला त्यांना, मला कॉन्टॅक्ट बी नाही केला. आम्ही त्याच वेळेला म्हणतो की सन्मानाने दत्ता बैराटांना तिथं बोला, आमचा विषय संपलाय. ज्यांनी कष्ट केले रात्रंदिवस केला 4 कोटीपेक्षा जास्त बजेट लॉकिंग करून त्यांनी काम चालू केले. तुम्ही यायचा नारळ फोडायचा काय संबंध? ही कुठली पद्धत? आणि आज जनरल बॉडीचा ठरावला जर त्यांना जर माहितीच नसेल, कालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी कुठेतरी विधान केलं की हा आम्ही नाही नगर सचिवांनी कार्यक्रम घेतला पाहिजे. सकाळ एक त्यांची हे वाचली मी चौकट वाचली की हा नगर सचिवांचा कार्यक्रम आमचा कार्यक्रम नाही. त्यांनी आयुक्तांना त्या सभेतनच विनंती केली की आमच्याकडे आणू नका, कारण ती सिस्टीम त्यांची नाहीच आहे. आणि जगतापांनी ते स्वतः काल कबूल केले. मीच वर्तमानपत्रात वाचलं. मग नगर सचिवांनी जर आयुक्तांनी हा रन करावा होता, मग ही चूक कोणाची? जर चूक तुमची तुम्हीच मान्य करता आज वर्तमानपत्रामध्ये, तर मग त्यांनी हे करायला नव्हतं पाहिजे ना. मग 5 वाजता मी फोन केला, मी एक आमदार नात्याने फोन केला तर त्यांनी मला भेटायला होतं. साहेब असं नाही. आम्ही चर्चेतून हा विषय मिटला असता. आमचं एकच त्या पत्रकार परिषदेमध्ये एकच म्हणणं होतं की तुम्ही सन्माननीय दत्ता बैराटांना बोललो, त्यांनी काम केलंय, एवढंच माझं म्हणणं होतं. याच्या पलीकडे काय म्हणणं नव्हतं. पण 353 ही जाणून बुजून केली. संजीव ठाकूरांचा राग पोलिसांच्या मनात आहे, नेत्यांच्या मनात आहे. पण मी काय गप असणार नाही. माझं तोंड गप बसू शकत नाही. माझे हातपाय बांधून मला कुठं नेऊन टाकतील त्याचं जाऊ द्या, पण माझं तोंड सातत्यानं रस्त्यावर बोलणार, लोकशाहीमध्ये बोलणार, पुणेकरांच्या वतीने बोलणार. आणि माझ्यावर जे गुन्हे आजपर्यंत झालेत ते समाजावर अन्याय होत असताना माझे गुन्हे झालेत. आणि जे झालेत हे जाणून बुजून झालेत. कालचा शिवीगाळीचा 353 हा विषय जातच नाही, पण त्यांनी तो केला आणि तो ठरवून केला. तर मी त्यांच्या त्या ह्याचं स्वागत करतो. मला काय दुःख नाही, पण मी लढणार त्यांच्याबरोबर. कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुम्ही आयुक्तांशी बोलला का? मी आयुक्तांची आज 11 वाजता वेळ घेतली होती, पण त्यांनी मला 3 वाजता दिली. मी त्याच्या अगोदर 8 दिवस बैरट साहेब आम्ही आयुक्तांना भेटलो होतो. तुमच्या माहिती करता सांगतो, तसं पत्र दिलं होतं की साहेब हा तुम्ही जनरल बॉडीचा ठराव रन करा. आयुक्तांनी बी चर्चा केली नाही. मी स्वतः गेलो होतो. आयुक्तांनी बी चर्चा नाही केली. परस्पर त्यांनी उद्घाटन जाहीर केलं. आयुक्तांनी आम्हाला बोलायला पाहतो, लोकप्रतिनिधी म्हणून पत्र दिलं. आमच्याकडे पत्र आहे त्याचं. आयुक्तांना बी पत्र दिलं होतं 8 दिवसापूर्वी. आम्ही त्यांचं म्हणणं असं आहे तुमचा तो मतदारसंघच नाही, तुम्ही कसब्याचे आमदार आहात, तिकडे जायचं काय रस्ता? अहो हा दत्ता बैराटांचा ठराव आहे साहेब. ते असं म्हणू शकतात का पुण्यातल्या सगळ्या उद्घाटनाला मला पत्र आहे त्यांचं निमंत्रण म्हणून साहेब. आणि कुठलंही उद्घाटन झालं मोठं तर सगळे लोकप्रतिनिधी बोलवतात. हे तुम्ही बघा परत एकदा विचार. त्यांचं वाक्य असेल तर मला ऐकवा परत. आमदार साहेब तुमच्या शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मागच्या महिन्यात भाजपच्या आमदारांनी पोलीस कर्मचारी बघा या आयुक्तांना पत्र दिलं होतं. जनरल बॉडीचा ठराव तुम्ही रन करा या आयुक्तांना पत्र दिलं होतं आम्ही. ह्याच्यामध्ये आयुक्तांना स्वतःला पत्र दिलं होतं. दत्ता बैराटांनी स्वतः उपस्थित होतो. मागच्या महिन्यामध्ये सुनील कांबळेंनी एका पोलीस कर्मचाऱ्याला थोबडीत मारली होती. ते सगळं व्हिडिओ होतं, तुम्ही तिथं होतं. त्याच्यावर काय कारवाई झाली का? नाही, त्याला सोडून एक प्रश्न असा आहे की तुमच्या शिवीगाळ तेव्हा 353 दाखल का नाही झाला? तुम्ही शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मागच्या महिन्यात दिलीप कांबळेंनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिकत लगावली. पुण्यातले दोन्ही आमदारांचं हे कृत्य जे आहे ते राजकारणाची प्रतिमा मलिन करते असं वाटत नाही? बघा आता त्या दिवशी सुनील कांबळेंनी एकाला मारलं नाही, 2 लोकांना त्या ठिकाणी मारलं. राष्ट्रवादीच्या एका डॉक्टरांच्या 2 कानाखाली वाजवले. मी तिथं होतो. आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्त होता, त्याच्या कानफाडात मारले डायरेक्ट. आणि कानफाडात मारल्यानंतर कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याने निषेध केला नाही. आपण बघितलं असेल 1 वर्षापूर्वी बालगंधर्व रंगमतीमध्ये वैशाली नागोडे ज्या आमच्या 2 तालुक्याच्या अध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष राष्ट्रवादीच्या, त्यांना कानफाडीत मारताना आपल्याकडे फोटो आहे. तेव्हा बी निषेध केला नाही. महिलांना मारलं त्यांनी. त्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना अटक सुद्धा नाही केली. त्यांच्यावर कलम कुठली टाकली? किरकोळ टाकली. बरोबर हा विषय. ह्याच्यामध्ये रोज भारतीय जनता पार्टीचे अन्याय करतात लोक. आज तुम्हाला सांगतो इथले टेंडर सेट करण्यापासून तर सगळ्या गोष्टी इथं चालतात. सुरक्षेचं टेंडर आहे, तुमचं नॅपकिनचं टेंडर आहे. त्याच्यामध्ये खासदार आमदाराची ते भांडणं झाली त्या 1 कोटीच्या टेंडरवरनं. तुम्ही तुमच्याकडे आलं का नाही काय माहित नाही.
मग यांची टेंडरवरनं इथं भांडणं असतात. आज महानगरपालिकेमध्ये 2 वर्ष होऊन गेलं, महानगरपालिका सगळे नगरसेवक नाहीयेत, तरी आपल्याकडे टेंडर ब कडे निघायची पद्धत अजून रन चालली. म्हणजे आयुक्त कुठल्या दिशेने काम करतात हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हे तिजोरी चालवण्यासाठी सगळ्यांचे दरवाजे उघडे करून आयुक्तांनी ठेवले. आज ब कडचे टेंडर निघतायत बघा तुम्ही कसे काय निघतात. नगरसेवक नाही ब कड नगरसेवक होते, आज टेंडर ते निघतात. तुम्हाला मी उद्या दाखवतो या गोष्टी. आणि हे कुरण आयुक्तांनी ओपन करून ठेवलं. हे भारतीय जनता पार्टीचे आज सुरक्षेच्या टेंडरमध्ये आमदारांचे फोन, खासदारांचे फोन, मंत्र्यांचे फोन, त्यांचेच कार्यकर्ते, कुठलंही टेंडर बघा ते जण इथले माजी नगरसेवक घेऊन फायली आयुक्तांच्या पुढे घेऊन येतात. अशी ह्या महानगरपालिकेची परिस्थिती आहे. आणि तिथं कोणी बोलायचंच नाही का? आणि बोलन त्याच्यावर असे गुन्हे दाखल करायचे का? रोज आयुक्तांना यांना शिव्या देतात महानगरपालिकेत माजी नगरसेवक. माझ्याच गुन्हा दाखल झाला, चला माझं काय नाही, पण अनेक लोकांना शिव्या देतात, रोज शिव्या खातात. आणि मी आता आयुक्तांना 3 वाजता भेटणार आहे. पहिलं पत्र की कालची सभा ही वेगळ्या दिवशी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही, दुसरा विषय असा आहे की तुम्ही दोघंही आमदार आहात, एका आमदाराला लेख नाही आणि एका आमदाराला लेख नाही, तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार नाही. मी पोलीस आयुक्तांना परवाच भेटलो. मला एकच न्याय मिळू शकतो की माझ्यावर कारवाई, कारण मी भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही. माझ्यावर कारवाई होणार हे सिद्ध झालेलं होतं. मी परवाच सांगितलं की माझ्यावर कारवाई होणार आहे. शेवटी कार्यकर्त्याचा उद्रेक होतो आणि ज्या पद्धतीनं बेकायदेशीर काम करत असताना आपण त्याला अडवलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी बेकायदेशीर काम नव्हतं, त्याला काम पडत असले पोलिसांनी सनसनीत, त्याचं काय नाही, त्याला माफ आहे, मला माफ नाही. म्हणजे दंगेकरांना सगळी भाजप घाबरली असं म्हणायचं. ते पहिलीच घाबरली, ती काय आज नाही, नवीन नाही घाबरली. तुम्ही निवडणुकीत बघितली, सगळीच घाबरली. आयुक्तांची बदली झाली नाही अजून काय भाजपच्या पाठीशी घाबरली. जोपर्यंत सावली आहे त्यांच्यावर ह्या सत्ता झाल्याची, त्यामुळं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.